ठिकाणी जिथे आंदोलनाला तीव्र वळण लागलं, हिंसक वळण लागलं, तिकडे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आहे। जंतर मंतर पासून संसद भवनापर्यंत मार्च काढण्यास दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि तरी देखील हा मार्च काढण्याचा प्रयत्न झाला। जंतर मंतरचा जो परिसर आहे तो 7 ते 8 हजार जण मावतील, तिथे उभे राहतील इतका आहे असं आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला थोड्या वेळापूर्वी सांगितलं। मात्र हा जो विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे, त्यांचा जो जत्था आहे तो मोठ्या प्रमाणात तिथे पोहोचला। फक्त दिल्लीतलेच नाही तर देशभरातले अनेक नागरिक तिथे पोहोचले आणि त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली। काही हजारो नागरिक तिकडे, विद्यार्थी तिथे पोहोचले आणि त्यामुळेच हे आंदोलन हाताबाहेर गेलं। जंतर मंतर परिसर ओव्हरफ्लो झाला आणि त्या बाजूला असलेले सगळे रस्ते देखील आंदोलकांनी भरून गेले। जंतर मंतरपासून संसद भवनापर्यंत जाणारे जे सगळे रस्ते आहेत तिथे नेटवर्क नाही आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जंतर मंतरवरती जे आंदोलक होते त्यातले काही आंदोलक संसद भवनापर्यंत देखील पोहोचले आणि या आंदोलकांकडून संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र पोलिसांनी त्यांना अडवून ठेवले। संसदेचं कामकाजही आज अनेक कारणांमुळे पोलिसांनी लाठीमार केलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय आजची सकाळची आहेत, जेव्हा आंदोलक आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट झाली आणि त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यांनी बळाचा वापर केला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी आहे। नीटचा पेपर लीक झाल्यानंतर हे सगळं आंदोलन उफाळून आलं।